माझा एक जरी पंख छाटलास ना तरी माझं मरण काही दूर नाही. आता मी माझं मरण सांगितलं, तू तुझं मरण सांग. रावणाने आपलं मरण सांगितलं. रावणाने काय सांगितलं? अरे माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. जटायूने ऐकल्याच्या नंतर जटायूने आकाशात झेप घेतली आणि रावणाच्या अंगठ्यावर प्रहार करणार. तितक्यात रावणाने घात केला महाराज. रावणाने त्या जटायूचे पंख छाटले महाराज. फटफट फटफट करत जटायू खाली धरणीवर कोसळलेला आहे. आता मला सांगा, रावण खोटं बोलला की खरं बोलला? रावण खोटं बोलला. रावणाचं मरण त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये होतं का? रावणाचं मरण त्याच्या नाभीमध्ये होतं, बेंबीमध्ये होतं. रावण हा खोटं बोला. रावण हा कोण होता? रावण वाचलेलं आहे ना, ऐकलेलं आहे, टीव्ही वरती बघितलेलं आहे. रावण हा कोण होता? आपल्या गावचा नव्हता ना? सोडून द्या. बोला, रावण कोण होता? रावण हा ब्राह्मण होता महाराज. आई जरी राक्षसी नसली कैकेसी तरी त्याचा बाप विश्वा ब्राह्मण होता. त्या विश्वा ब्राह्मणाचा मुलगा रावण हा त्या विश्रवापेक्षा ज्ञानी होता महाराज. असं म्हणतात की त्या काळी त्रेतायुगात रावणासारखा ज्ञानी पुरुष त्या जगात त्यावेळी कोण नव्हता महाराज. एवढा ज्ञानी, एवढा महाज्ञानी आणि महादेवाचा एवढा परम भक्त. पण तो रावण सुद्धा खोटं बोलला महाराज. ब्राह्मण असून खोटं बोलला. सांगायचं तात्पर्य एवढंच की जातीचा प्रश्न नाही किंवा ज्ञानाचा प्रश्न नाही महाराज. रावण हा खोटं बोलला. मग जटायू खोटं बोलला का महाराज? जटायू बिघाड असून महाराज खरं बोलला. जटायू खाली रक्तबंबाळ झालेला आहे, कोसळलेला आहे, शेवटचे श्वास मोजत आहे महाराज. पण त्या शेवटच्या श्वासात सुद्धा त्यांनी भक्ती सोडली नाही महाराज. त्याने अजिबात भक्ती सोडली नाही महाराज. रामाचं, त्या देवाचं नाम घेत राहिला महाराज. आता देवाचं नाम घेत राहिला तेव्हा आजूबाजूचे पशु पक्षी आहेत ना, त्याच्या जवळ आल्या. ते जटायूला विचारायला लागले, कोणाचं नाव घेतोयस? त्या रामाचं. आणि ज्या रामासाठी तू रावणाचं युद्ध केलंस त्या रामाला कधी बघितलंस का? त्यांनी म्हटलं नाही. तरी सुद्धा त्या रामाचं नाव घेतोयस. अरे काय करत होती तुला रावणाचं युद्ध करायची? सीतामाईंना पडून गेले हा निरोप तुला रामाला सांगता आला असता. मग त्या रावणाने तुझी काय अवस्था केलेली आहे? तुझे पंख छाटलेले आहेत. आता तू रामाला कसं सांगशील? तेव्हा त्या जटायूने त्या पशु पक्ष्यांना उत्तर दिलं. तो ऐका महाराज. बघा, अशी माणसं आपल्याला पावलोपावली सापडतात जी आपल्याला नावं ठेवणारी असतात. एक मनुष्य जर का चांगल्या मार्गे लागला ना महाराज की लोक लगेच त्याची चर्चा करतात किंवा त्याला